नमस्कार. शेती आणि बरेच काय आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झालेली होती, त्याच्यामुळे जे शेती पिकाचे नुकसान झालेले होते, त्या नुकसानीच्या मदतीपोटीचा एक शासन निर्णय आलेला आहे. याच्यामध्ये 997 कोटी 4,36,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. जे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती, त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते, त्याच्या मदतीकरता 997 कोटी 4,36,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यामुळे जे शेती पिकाचे नुकसान झाले होते, त्या नुकसानीच्या मदतीसाठी 997 कोटी 4,36,000 इतका निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर मित्रांनो, यामध्ये 7 जिल्हे होते. त्यामध्ये कोकण विभागामध्ये रायगड जिल्हा होता, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, तसेच नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्हा होता. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, या 7 जिल्ह्यासाठी 997 कोटी 4,36,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.